नर्चर्ड इनसाइट परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझा दिवस आहे. अगं माझा म्हणजे तुझा सुद्धा, आपल्या सगळ्यांचाच. पण आजचा हा एकच दिवस माझा आहे का? आजकाल ना मला प्रत्येक दिवस माझा वाटायला लागलेला आहे. कारण मी माझी मैत्रीण झालेले आहे. रोज निदान 5 मिनिटं तरी मी माझ्याबरोबर शांत निवांत बसू शकते. माझ्याबरोबर वेळ घालवू शकते. बाहेर ना रंग खेळतायत आणि माझ्या मनामध्ये असंख्य भावनांचे रंग उधळत आहेत. पण त्यावेळेला ना मला तुझी साथ लागते. हो विवेक, तुझी सारासार विचार करण्यासाठी साथ लागते. तुझी साथ मला प्रत्येक वेळेला लागते. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आणि माझ्याशिवाय तू. आता तू म्हणजे कोण? अरे तू म्हणजे माझा नवरा, वडील, मुलगा, मित्र, मामा, काका, सगळेच जण. आपण अगदी परस्परावलंबी आहोत नाही? एकमेकांना पूरक आहोत. बघ हा, शिव आहे म्हणून पार्वती आहे, पार्वती आहे म्हणून शिव आहे आणि दोघं आहेत म्हणून गणेश आहे. आता ना ही आनंदी येते आहे, सगळे रंग घेऊन येते आहे. अरे म्हणून तिला कधी वाईट वाटत नाही का? ती कधी दुःखी होत नाही का? होते ना. तिने ना तिच्यातला तो काळा रंग मान्य केलेला आहे आणि ती तिची आनंदी वृत्ती जोपासते. आणि मग मला समाधानी राहायला पण मदत होते. कधीतरी खूप निराश वाटतं, मळभ येतं एक प्रकारचं मनामध्ये. मग आशा पांढरा रंग घेऊन येते आणि तिच्याबरोबर प्रेरणा सुद्धा सोनेरी केशरी रंग घेऊन येते. आशा मला वाट दाखवते आणि प्रेरणा प्रोत्साहित करते. मग मी पुढे चालायला लागते. माझी प्रेरणा ज्या वेळेला मला मदत करते ना, त्याच वेळेला मी पण दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकते. कधीतरी राग येतो, मन अस्वस्थ होतं, दुःख पण होतं. त्यावेळेला ना करुणा येते. ती तर वेगवेगळ्या छटा घेऊन येते. निळ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, हिरव्या रंगाच्या. बसते माझ्याबरोबर आणि मला सांगते, तुला काय होतं आहे ना, मला कळतं आहे. असं म्हणून मदतीचा हात मला पुढे करते. कधीतरी हातनं चूक होते आणि मग मन आतनं पोखरायला लागतं, ही चूक माझ्या हातनं झालीच कशी? मग क्षमा येते, निळा रंग घेऊन, आणि प्रेमा सुद्धा येते गुलाबी रंग घेऊन. क्षमा म्हणते, अगं माफ कर तू स्वतःला. होतात अशा चुका, फक्त ती चूक वारंवार करू नको ह्याची खबरदारी बाळग. आणि मी चुकते, पण तरीही प्रेमा मला तिच्या गुलाबी शालीमध्ये गुंडाळून घेते. मी माझ्यावरती चुकले तरीही प्रेम करू शकते, अगदी हवं तेवढंच. नाहीतर गर्व होईल ना, मला अहंकार निर्माण होईल माझ्यामध्ये. त्यावेळेला हा विवेक असतो साथीला. आणि अशा ह्या असंख्य भावनांच्या रंगाने ही तृप्ती येते माझ्या मनामध्ये. रात्री झोपताना ह्या तृप्त मनाने मी मायेच्या गुलाबी पांघरुणामध्ये झोपून जाते. दुसऱ्या दिवशीची पहाट उषा बघण्यासाठी, केशरी रंग आणि ते गुलाबी रंग बघण्यासाठी. तुम्ही
नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सबस्क्राईब करून सामील व्हा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.